सिनेमा दिग्दर्शक आणि निर्माता राम गोपाल वर्मा यांना न्यायालयाचा धक्का। चेक बाउन्स झाल्याप्रकरणी वर्मा यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि अजामीनपात्र वॉरंट। इस्रोनं जारी केले महाकुंभ मेळ्याचे फोटो। इस्रोच्या नजरेतून प्रयागराजचा महाकुंभ मेळा, कुंभमेळ्यातील वेगवेगळ्या तारखांचे फोटो केले जारी। कणकवली रेल्वे ट्रॅकवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह। मुंबईला जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेस खाली आत्महत्या केल्याची शक्यता। अंबरनाथमध्ये मद्यधुंद ट्रेलर चालकाने अनेक गाड्यांना उडवलं। पोलीस आणि रिक्षा चालकांनी पाठलाग करून चालकाला पकडलं। अपघातात तब्बल 50 वाहनांचं नुकसान। कराडमध्ये गॅस पाईप बनविणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग। आगीत पाईपलाईनचे साहित्य जळून खाक। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अंबरनाथच्या तहसील कार्यालयात आर्थिक दुर्बल घटकांचं प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई। यामुळे सकल मराठा समाजाने नायब तहसीलदारांना विचारला जाब। अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची मनसेच्या शिष्टमंडळाशी चर्चा। शहरातील समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रयत्नशील। परभणी येथून मुंबईच्या दिशेने निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा 7वा दिवस। लॉंग मार्चचा आज जालन्यातील राममूर्ती येथे मुक्काम करणार। धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त लागला। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये 26 जानेवारी रोजी पार पडणार बैठक। दानी समूहाला 319 कोटी रुपयात 58 एकर भूखंड। धारावी पुनर्विकासासाठी अदानींना जागा देण्याचा धडाका। माहितीच्या अधिकारातून माहिती समोर। कोल्हापुरात 91 किलो गांजा जप्त। गुन्हे अन्वेषण शाखेकडून खरतर गांजा तस्करांचा पर्दाफाश। आरोपींकडून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।